विखुरल्या देशबांधवाने एकतेच्या सूत्रामध्ये गुंफून स्वातंत्र्याचं जनांदोलन उभं करणाऱ्या राजमाता जिजाऊ प्रतिपचंद्र लेखे वरदृष्णू विश्ववंदिता शहा सुनो शिवशिष्या मुद्रा भद्राय राजते राजमुद्रा भगवा झेंडा आणि युद्धकलेचे शिक्षण देऊन स्वराज्याची संकल्पना करणारे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, जागतिक कीर्तीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, शिवजयंतीचा उत्सव सुरू करणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि शिवाजीराजांचा जगातला पहिला पुतळा 1921 साली पुणे या ठिकाणी उभारणारे राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज आणि ज्यांनी देशभर छत्रपती शिवाजीराजांचा त्रिशताब्दी महोत्सव साजरा केला ते घटनेचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना प्रथमतः विनम्र अभिवादन. सन्माननीय विचारपीठावरती स्थानापन्न झालेले केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे अत्यंत लोकप्रिय कला, साहित्य, वाङ्मय, नाट्य, कृषी, क्रीडा, परराष्ट्र व्यवहार, राजकीय क्षेत्रातील आणि विशेषतः विरोधकाशी सुद्धा कसं सुसंस्कृतपणे आणि सौजन्याने वागावं याचं देशाचे नेते म्हणजे आदरणीय पवार साहेब. छत्रपती शिवाजीराजांचे विद्यमान वारसदार, कोल्हापूर गादीचे अधिपती छत्रपती शाहू महाराज आणि ज्यांनी मराठ्यांचा इतिहास विशेषतः छत्रपती शिवाजीराजांपासून शाहू महाराज ते ताराराणीपर्यंत अनेक महापुरुषांच्या इतिहासाचं पुनर्लेखन केलं, लेखन केलं. आणि जी शाहू महाराजांची प्रतिमा होती, एक काळ असा होता की शाहू महाराज म्हणजे घसरगुंडी, ही प्रतिमा बदलून शाहू महाराज म्हणजे लोककल्याणकारी राजा हे भारतात नव्हे तर जगामध्ये डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी नेलं. 8 भाषांमध्ये म्हणजे मराठी, उर्दू, कन्नड, गुजराती, जर्मन अशा इंग्लिश 8 भाषांमध्ये जगातल्या शाहू महाराजांचे चरित्र जयसिंगराव पवार सरांनी प्रकाशित केलेलं आहे. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे पुण्यातील पी इनामदार साहेब, म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या पुण्यामध्ये अमित गायकवाड, रवींद्र माळवतकर अनेक संघटना शिवजयंती महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतात, त्याच पद्धतीने आपल्या पुण्यामध्ये शिवजयंती अत्यंत मोठ्या स्वरूपामध्ये साजरी करणारे आणि 2004 साली ज्यावेळेस संभाजी ब्रिगेड आणि भांडारकर प्रकरण घटना घडली त्यावेळेस दुसरी बाजू सुद्धा सकाळमधून प्रथमतः मांडणारे आणि शिवप्रेमींची बाजू घेणारे पी इनामदार साहेब असे मान्यवर पाहुणे मंडळी, प्रवीण गायकवाड आणि राहुल पोकळे ज्यांच्या परिसरामुळे आणि ज्यांच्या पाठिंब्यामुळे असा आनंददायी अत्यंत भव्य दिवस सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रवीणदादा गायकवाड यांचा पाठिंबा सातत्यानं पुरोगामी, समतावादी, विज्ञानवादी समाज निर्मितीसाठी सातत्यानं असतोच. असे सर्व मान्यवर मंडळीच्या उपस्थितीमध्ये आणि विशेषतः वेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित या ठिकाणी आहेत. पुण्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून शिवप्रेमी आणि बहुजनप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत. बंधू भगिनींनो, इतिहास एक शास्त्र आहे. फ्रान्सिस बेकन नावाचा एक इतिहासकार होऊन गेला. तो म्हणतो की समाजाला शहाणं बनवायचं असेल, राष्ट्रभक्ती, स्त्री पुरुष समानता, संवेदनशीलता, सौजन्यशीलता ही मूल्य जर का समाजामध्ये रुजवायचं असतील तर इतिहास हे महत्त्वाचं शास्त्र आहे. पण अँटोनियो ग्रामची नावाचा एक इतिहासकार, इंटरनॅशनल इतिहासकार असं म्हणतो की एका बाजूला शहाणं बनवणारं जसं शास्त्र आहे इतिहास, तसंच मोठ्या समुदायावरती राज्य करण्यासाठी दुसऱ्या समुदायाला वापरण्यासाठी सुद्धा इतिहासाचा दुरुपयोग केला जातो. म्हणजे इतिहासाची मोडतोड करायची, खोटा आणि चुकीचा इतिहास सांगायचा आणि मोठ्या समुदायावरती राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक वर्चस्व प्रस्थापित करायचं. त्याला ग्रामसी म्हणतो हेजिमनी सिद्धांत, त्याला सांस्कृतिक धुरीणत्व, राजकीय धुरीणत्व असं म्हणतात. म्हणजे इतिहासाचा 2 प्रकारे वापर केला जातो, एक विधायक निर्मितीसाठी आणि एक विध्वंसक निर्मितीसाठी. छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनचरित्रावरती आधुनिक काळामध्ये महात्मा फुले, केळुस्कर, पगडी ते वासी बेंद्रे, शरद पाटील ते चंद्रशेखर शिकरे इथपर्यंत अनेक वस्तुनिष्ठ अभ्यासकांनी उत्तम प्रकारे छत्रपती शिवाजीराजांवरती लेखन केलेलं आहे. त्याच पद्धतीने इतिहासाची मोडतोड सुद्धा करण्यात आलेली आहे. खोटा इतिहास सांगून, कपोलकल्पित इतिहास सांगून छत्रपती शिवाजीराजांची प्रतिमा ही दंगलीसाठी वापरणं आणि मोठ्या समुदायावरती राज्य करण्यासाठी देखील वापरण्यात आलेले आहे. मुळात छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत क्रांतिकारक व्यक्तिमत्व. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन मुंबईला गव्हर्नर जनरल होता, त्याने असं लिहिलंय की शिवाजी महाराज शूर होते, पराक्रमी होते, बुद्धिमान होते, नीतिमान होते, कर्तृत्ववान होते. असा राजा जर का आमच्या लंडनमध्ये जन्माला आला असता तर परदेशावरच काय परग्रहावर सुद्धा आम्ही राज्य केलं असतं, असं माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन म्हणतो. तर प्रबोधनकार ठाकरे म्हणतात शिवाजी या नावामध्ये इतकी ताकद आहे. शिवाजी महाराज म्हटलं की त्यांच्या नावापुढे 33 कोटी देवांची फलटण बाद होते, इतके शिवाजी महाराज महान आहेत असं प्रबोधनकार ठाकरे म्हणतात.
तर महात्मा फुलेंनी कुळवाडी भूषण पोवाडा गातो भोसल्यांचा आणि छत्रपती शिवाजीराजांचा अशी एक प्रतिमा, कष्टकरी श्रमकरी शेतकऱ्यांचा राजा अशी प्रतिमा आपल्याकडे महात्मा ज्योतिराव फुले, त्यानंतर शरद पाटील, शरद जोशी अशा मंडळींनी उभी केलेली आहे. पण शिवाजीराजांचे दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराज म्हणजे मुसलमानांचे शत्रू अशा पद्धतीची देखील जातवादी, जमातवादी, धार्मिक विद्वेष निर्माण करणारी प्रतिमा उभी करण्यात आलेली आहे. शिवाजीराजांचा एकूण संघर्ष पाहिला तर आदिलशाह विरुद्ध, मोगलाविरुद्ध त्यांची लढाई होती, पण ती राजकीय लढाई होती, ती धार्मिक लढाई नव्हती. पण आज शिवाजीराजांची प्रतिमा मुस्लिम विरोधी उभी करायची, हिंदू मुसलमान संघर्ष निर्माण करायचा, पोलरायझेशन करायचं, ध्रुवीकरण करायचं आणि हिंदू मुसलमान पोलरायझेशन करून हिंदू म्हणून या सगळ्या समुदायावरती राज्य करायचं, यासाठी शिवाजीराजांची प्रतिमा वापरण्यात आलेली आहे. रामदास आणि दादूजी कोंडदेव गुरु, मार्गदर्शक, शिक्षक असल्याचं कोणताही समकालीन आणि ऐतिहासिक पुरावा नाही. याबद्दल महाराष्ट्र सरकारने नामदार वसंत पुरके समिती नेमली होती. त्या समितीवरती डॉक्टर जयसिंगराव पवार सर देखील होते. कोणी अगदी डॉक्टर अरा कुलकर्णी त्या समितीवरती होते. म्हणजे रामदास आणि दादूजी कोंडदेव गुरु, मार्गदर्शक, शिक्षक असल्याचा कोणताही समकालीन ऐतिहासिक पुरावा नाही. परंतु या प्रतिमा सातत्यानं जिजाऊ माँसाहेब आणि शिवाजीराजांच्या शेजारी दाखवणं, शहाजी महाराजांना गैरहजर दाखवणं आणि जिजाऊंचं चारित्र्य हनन करणं हा खूप मोठा कट महाराष्ट्रामध्ये शिजला. केवळ महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे, तर जगाच्या पातळीवरती बदनामी झाली. आणि त्यातूनच हे शिवचरित्र लिहिण्याची जी प्रेरणा मिळाली म्हणजे चित्रमय शिवचरित्र. आपल्याकडे अनेक प्रदीर्घ बेंद्रेंचं 2 खंडामध्ये शिवचरित्र आहे. केळुसकरांनी प्रदीर्घ शिवचरित्र शाहू महाराजांच्या प्रेरणेने लिहिलेलं होतं. अशी शिवचरित्र असताना सुद्धा हे चित्रमय शिवचरित्र लिहावं असं का वाटलं, तर ज्या इतिहासातून शहाजी महाराजांचं योगदान त्यांना मिळायला हवं. त्यांनी पार्श्वभूमी तयार केली. शहाजी महाराजांनी जिजाऊ शिवबाला पुण्याला पाठवलं. मग जिजाऊचं शहाजीराजांचं कर्तृत्व म्हणजे खोट्याला उत्तर खोट्याने नव्हे, वस्तुनिष्ठ पद्धतीनं शहाजीराजे जिजाऊंचं कर्तृत्व या ठिकाणी यावं, या उद्देशानं चित्रमय चरित्र लिहिलं. डॉक्टर एडगर डेल नावाचा शिक्षण तज्ज्ञ होऊन गेला. तो असं म्हणतो की चित्रातून चरित्र कळतं आणि चरित्रातून चारित्र्य घडतं. एक चित्र 1000 शब्द सांगतं. समाज मनावरती विशेषतः तरुण मुला मुलींना, लहान मुला मुलींना जर का संस्कारित करायचं असेल तर कथा, कादंबऱ्या, चित्रपट, मालिका, पाठ्यपुस्तकं अत्यंत महत्वाची असतात. एक चित्र 1000 शब्द सांगतं आणि लहान मुलांमुलीवरती आणि तरुणीवरती चित्रांचा प्रचंड प्रभाव असतो. आज आपला देश संघ परिवाराने जवळजवळ गिळंकृत केलेला आहे. या संघ परिवाराला प्रतिकार करणारे अनेक लोक महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहेत. पण सकारात्मक पद्धतीनं कलाकृतीच्या माध्यमातून, चित्राच्या माध्यमातून छत्रपती शिवाजीराजांचा सेक्युलर, धर्मनिरपेक्ष, समतावादी, विज्ञानवादी, जिजाऊंचा सन्मान करणारा इतिहास पुढे यावा, या भावनेने मी या चित्राच्या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे. आता एकच घटना आपल्यासाठी सांगतो की 1630 साली शिवाजीराजांचा जन्म शिवनेरीवरती झाला. शहाजीराजे जिजाऊंनी 1636 साली शिवनेरी सोडला. आदिलशाहचा आणि शहाजीराजांचा तह झाला. त्या तहानुसार शहाजीराजे 1636ला जिजाऊ शिवरायांना घेऊन बेंगलोरला गेलेले आहेत. बेंगलोर, कंपिली, कनकगिरी आणि विजापूरचे सरदार झाले. 1642च्या पावसाळ्यानंतरच जिजाऊ शिवबा सुरुवातीला खेड शिवापूरला आणि 1645ला पुण्यात आलेले आहेत. म्हणजे ज्यावेळी शिवाजी महाराज 15 वर्षाचे होते 1645ला प्रथमतः पुण्यात आलेले आहेत. शिवाजीराजांचं लग्न 1640ला झालं, ते विजापूरला झालं. विजापूरला लग्न झालं. फलटणच्या निंबाळकर घराण्यातील जुन्या नात्यातील मुलगी शहाजीराजे जिजाऊंना पसंत पडली आणि ते लग्न शहाजीराजे जिजाऊंनी आनंदानं, हौसेने विजापूर या ठिकाणी लावून दिलं. असे बेंद्रे सगळे इतिहासकार, समकालीन कागदपत्र, वस्तुनिष्ठ इतिहास अभ्यासक सांगतात की हे लग्न विजापूरला झालं. मोहम्मद आदिलशाहनी सुद्धा विजापूरमध्ये लग्नामध्ये येऊन वधूवरांना म्हणजे शिवरायांना शुभाशीर्वाद दिले असं बेंद्रे देखील सांगतात. पण एका तथाकथित शिवशाहिरांनी काय सांगितलं, शहाजीराजांना अपसेट दाखवण्यासाठी लग्नच पुण्यात आणलं. पुण्यात लग्न दाखवलं 1640ला. जे शिवाजी महाराज 1645ला पुण्यात आलेले आहेत प्रथमतः, ते 1640ला विजापूरला आहेत. पण जिजाऊंचं चरित्र हनन करण्यासाठी लग्न सुद्धा पुण्यात दाखवलं. म्हणून या चित्राच्या पुस्तकाची आवश्यकता काय आहे, तर शहाजीराजे जिजाऊंचं त्यांचं योगदान त्यांना मिळायला हवं. स्त्रिया सुद्धा हिंमतवान असतात, कर्तृत्ववान असतात, बुद्धिमान असतात. तलवार धारण करण्याचं काम स्त्रियांनी देखील आपल्या भारतीय इतिहासामध्ये केलेलं आहे. केवळ पुरुषच लढाऊ पराक्रमी असतात असं नव्हे, स्त्रियांनी सुद्धा इतिहास घडवलेला आहे.
जिजाऊ हातात तलवार घेऊन घोड्यावरती बसून शिवरायांची सुटका करण्यासाठी पन्हाळ्याच्या रोखाने निघाला असे शिवभारतकार परमानंद समकालीन आहे महाराजांच्या दरबारातला तो वर्णन करतो की जिजाऊनी तलवार घेतली, घोड्यावरती बसले आणि पन्हाळ्याच्या रोखाने निघाल्या. या पुस्तकामध्ये जिजाऊ हातात तलवार घेतलेल्या आहेत आणि शिवरायांची सुटका करण्यासाठी निघाल्या असं चित्र समाविष्ट केलेलं आहे. यातून काय प्रेरणा मिळेल भविष्य काळातील मुलामुलींना? मुलगी सुद्धा हिंमतवान आहे, कर्तृत्वान आहे, बुद्धिमान आहे, मुलगी सुद्धा तलवार धारण करू शकते, पराक्रम गाजवू शकते, ही प्रेरणा मिळावी. शिवाजी महाराज अंधश्रद्धाळू नव्हते, त्यांनी कधी भविष्य पाहिलं नाही, पंचांग पाहिलं नाही, मुहूर्त पाहिला नाही. महाराजांच्या जीवनातील एकच घटना महत्वपूर्ण आहे. 24 फेब्रुवारी 1670 छत्रपती शिवाजीराजांना सोयराबाईच्या पोटी राजाराम नावाचा मुलगा झाला. मुलाचा जन्म पालता झाला. पुरोहित आले आणि म्हणाले, महाराज मुलाचा जन्म पालता झाला, अपशकुन आहे, शांती करा, यज्ञ करा, नारायण नागबळी करा. शिवाजीराजांनी सांगितलं अजिबात नाही. ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्मला त्या अर्थी शुभशकुन आहे. पुरोहितांनी विचारलं कसं? तर शिवाजीराजांनी सांगितलं, ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्मला त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालथी घातल्याशिवाय राहणार नाही. हे उद्गार छत्रपती शिवाजीराजांनी काढले. विज्ञानवादी, बुद्धिप्रामाण्यवादी शिवाजी महाराज, समतावादी शिवाजी महाराज. शिवाजीराजांनी आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये आणि खाजगी जीवनामध्ये कधी भेदाभेद केला नाही. शरद पाटील नावाचे जागतिक कीर्तीचे इंडॉलॉजिस्ट म्हणतात की शिवाजी संभाजीचं खरं मोठेपण कशात असेल तर त्यांच्या समतावादी जात्यंत शाक्त होतात्म्यामध्ये आहे. समतेसाठी शिवाजीराजे संभाजीराजांनी मरण पत्करलं पण शरण गेले नाहीत. हे शिवाजीराजांनी संभाजीराजांचं मोठेपण शरद पाटील त्यांच्या चरित्रामध्ये वर्णन करतात. समतावादी प्रतिमा या ठिकाणी आहे. शत्रूच्या स्त्रियांचा देखील सन्मान केला. रायबागीन देशमुख मोगलांची सरदार आहे. सावित्रीबाई देसाई बेलवाडीची किल्लेदार आहे. केसरी सिंहाची आई. शत्रूच्या स्त्रियांचा सुद्धा सन्मान केला पाहिजे. आज आम्ही पवार साहेबांच्याकडे पाहतो. भारतीय राजकारणामध्ये अनेक नेते आहेत, अनेक पक्ष आहेत, पण विरोधकाबद्दल सुद्धा कशी सौजन्याची आणि चांगली भाषा वापरावी याचं मूर्तिमंत उदाहरण आज भारतीय राजकारणामध्ये कोणतं असेल तर माननीय पवार साहेब आहेत. म्हणून प्रवीणदादा गायकवाड म्हणाले की या पुस्तकाचं उद्घाटन करण्याचं आणि या पुस्तकाचं प्रकाशन छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व जागतिक कीर्तीचं आहे, तर या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी योग्य व्यक्ती म्हणजे पवार साहेब, पवार सर आणि शाहू महाराज आहेत. पहा, राजकारणातील उत्तुंग शिखर म्हणजे पवार साहेब, इतिहास संशोधन क्षेत्रातील उत्तुंग शिखर म्हणजे पवार सर आणि छत्रपतींचे वारसदार शाहू महाराज. कसा योगायोग आहे, योग दिन आहे ना आज. म्हणजे असे सगळे उत्तुंग व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेले आहेत. अनेक कठीण प्रसंग होते. शिवाजीराजांचं मूळ कुठलं, अनेक वेगळे कठीण विषय होते, पण ते अमूर्त विषय मूर्त करण्याचं काम आमच्या चित्रकारांनी केलेलं आहे. दुर्गा येनपुरे या चित्रकार आहेत. दुर्गा येनपुरेनी यातली चित्र रेखाटलेली आहेत. अत्यंत आखीव, रेखीव, वस्तुनिष्ठ. त्यासाठी त्यांनी प्रसंगांचा अभ्यास केला. किशोर कडू यांनी त्याची निर्मिती केली आणि किरण बागुल यांनी याचं डिझायनिंग केलं. हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी माझ्या पाठीशी जे उभे राहिले, म्हणजे इतका मोठा प्रकल्प ही सामान्य गोष्ट नाही. आणि माझं नाव श्रीमंत आहे, पण पैशाचा माझा काही संबंध नाही. पण इतकं कठीण काम राहुल पोकळे, प्रवीण गायकवाड यांच्यामुळे पूर्णत्वास गेलं. आणि पूर्णत्वास जाण्यासाठी प्रकाश जाधव, इंदुराव पाटील, डॉक्टर भीष्म पांडगे, सुभाष भोसले, भाऊसाहेब शिंदे मुंबई, अमृतराव सूर्यवंशी, प्रवीण पाटील, चंद्रकांत पाटील, गणेश भरेकर, अमोल काटे, दत्तात्रय धनकडे प्रतिष्ठान, आकार इंजिनियर्स, गोल्डन मुवमेंट, गणेश रोमन, सह्याद्री फाउंडेशन पुणे, हे सगळे लोक माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि या सगळ्यांना संघटित करणं हे काम प्रवीणदादांनी, राहुल पोकळे यांनी केलं. अनेक वर्षापासून चळवळीमध्ये काम करणं. या चळवळीमध्ये सार्वजनिक जीवनामध्ये डॉक्टर आहा साळुंके सर, खेडेकर साहेब, प्राध्यापक महामद देशमुख सर, डॉक्टर जयसिंगराव पवार सर, त्याचबरोबर शरद पाटील, असे अनेक मान्यवर मंडळी या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये आज काम करत आहेत. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की इतिहासाचं महत्व काय. काही लोक आता असं म्हणतात की तुम्ही लोकांना इतिहासाकडे कशाला घेऊन चाललात. आजचे प्रश्न वेगळे आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये तुम्ही लोकांना इतिहासामध्ये का रमवता. एका अर्थाने त्यांचं बरोबर असतं, पण याला परिपूर्ण उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो समाज, जी जात, जो देश आपला खरा इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही. अन्यथा आपल्याच इतिहासाचं भांडवल करून शत्रू आपल्याला गुलाम बनवतो. इतिहास घडवला मावळ्यांनी, पण मावळ्यांनी लिहिला नाही.
इतिहासात रमण्यासाठी नसतो. जो समाज इतिहासामध्ये रमतो त्यांना भवितव्य नसतं. इतिहासात रमण्यासाठी नसतो, तर इतिहासातून धडा घेऊन वर्तमान काळावरती मात करून भविष्यकाळ जिंकण्यासाठी इतिहास असतो. ज्या दिवशी शिवाजीराजांचा खरा इतिहास मावळ्यांना कळेल, त्या दिवशी मंगळावरती अमेरिकेच्या अगोदर पहिलं पाऊल भारतीय तरुणांचं आणि तरुणींचं असेल. इतकी ताकद छत्रपती शिवाजीराजांची इतिहासामध्ये आहे. हे जर पुस्तक महाराष्ट्रातील किंवा देशातील वेगळ्या भागामध्ये गेलं, वेगळ्या भाषेतून गेलं, तर माझी खात्री आहे तरुण मुलं मुली, विशेषतः लहान मुलं मुली यांनी जर हे पुस्तक वाचलं. मला परवा अंकुश काकडे भेटले, त्याचबरोबर विजय घोगरे साहेब भेटले. मी म्हणलं पुस्तक वाचलं का? नाही म्हणले, आमचे नातवंड आम्हाला पुस्तक देत नाहीत. म्हणजे नातवंड आमच्या हातातून पुस्तक द्यायला तयार नाहीत. म्हणजे लहान मुला मुलींनी जर काही पुस्तक वाचलं सचित्र पद्धतीचं, तर निश्चितपणे आपल्या महाराष्ट्रातील देशातील भविष्यकाळातील पिढ्या बदलल्याशिवाय राहणार नाहीत. खोटा इतिहास सांगून सांस्कृतिक धार्मिक दृष्ट्या गुलाम बनवलं, त्यातून राजकीय परिवर्तन करण्यात आलं. जर आपल्या देशामध्ये पुरोगामी समतावादी स्त्रियांचा सन्मान करणारी राज्य व्यवस्था निर्माण करायची असेल, तर सत्य वस्तुनिष्ठ इतिहास वेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून यावा. त्यासाठीचा एक छोटा प्रयत्न केलेला आहे. आम्ही म्हणत नाही परिपूर्ण प्रयत्न आहे, हा एक प्रयत्न आहे. अनेक मुलं मुली येतील, हा प्रयत्न वेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून करतील, तो करावा एवढी प्रांजळ भावना व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.